आदरपूर्वक नमस्कार. आज शाळेत आल्यावर मला ते पूर्वीचे दिवस आठवतात. शाळेतील दिवस अजूनही आठवतो. तो मैत्रिणींचा संवाद किती छान होते ते दिवस. पायी यायचो, पायी जायचो, एकमेकांची काळजी घ्यायचो, एकमेकांचा डबा आवडीने वाटून खायचो. शिक्षक तर आमचे एवढे छान घ्यायचे, सगळा अभ्यास करून वाचून घ्यायचे पान न पान. मनही अभ्यासात रमायचं छान. रंगायचा खो खो, कबड्डीचा, मुलामुलींचा खेळ. कळत नसे कसा निघून जायचा वेळ. बघता बघता शाळेला सुट्टी व्हायची आणि घरी जायची ओढ लागायची. पण दुसऱ्या दिवशी शाळेत येण्याची लागायची आस, कारण ते दिवसच होते खास. प्रतिज्ञा, प्रार्थना, राष्ट्रगीत, सर, मॅडम, मित्रमैत्रिणी, शाळा, अभ्यास सगळं बनला होता एक नियम. आणि त्या नियमांचं पालन करायला, त्या नियमांची पाळायला शिस्त आवडायचं फार. म्हणूनच माझ्या शाळेला मी कधीही नाही विसरणार. आता जेव्हा गेट टुगेदर करायचं तेव्हा मी सगळ्या मैत्रिणींना आग्रह खातर एक कविता लिहिली. एक आग्रह आहे तुला, येशील ना तू, खूप गुंतलीस आयुष्याच्या व्यापात, थोडा स्वतःला वेळ देशील ना तू. मुलं मोठी झाली आता, तू ही जरा हो निवांत, घे जरा उसंत. शाळेत जाऊन येऊ आपण पुन्हा नव्याने जगू, जुन्या आठवणी परत त्या बाकावर बसू. थोडं भांडू, थोडं रडू, थोडं हसू. अभ्यास नको आता, परीक्षा नको, नुसत्या गप्पा मारू, एकमेकांची विचारपूस करू. खूप दिवसांनी भेटतोय आपण, 32 वर्षांनी. यात कुणी किती मोठं झालंय पाहूयात जरा. आपण लहान होतो ना तेव्हा किती मोठं झालंय पाहूयात. प्रत्येकाला आहे उत्सुकता एकमेकांना जाणून घेण्याची. लहानपणीची ती आपली मैत्रीण, तिला गळा भेट देण्याची. ओढ लागली आपल्याला गुरुजनांना भेटण्याची. आई वडिलांबरोबर त्यांनीही आपल्याला घडवले, परत एकदा भेटूयात त्यांना. त्यांनी दिलेली संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरणारच आहे. पण आपल्याला अजून आशीर्वाद हवाय, म्हणून तर हे स्नेह संमेलन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परंतु जो माणूस आयुष्यामध्ये कधीच शंका विचारत नाही तो जगाच्या दृष्टिकोनातून आयुष्यभरासाठी भुरकट होतो. परंतु जो माणूस शंका विचारतो त्याचं जेव्हा शंका समाधान होतं तेव्हा तो माणूस मोठा होत असतो.